Namaskar guys, welcome to my channel. This is my first ever vlog. सो आम्ही चाललो आहे मायराला सरप्राईज करायला. जाताना भूक लागली होती, त्यामुळे स्वारींनी मस्तपैकी भजी आणि चहाचा बेत रचला होता. भजी चहा खाऊन बरं वाटलं आणि सडनली यू नो वॉट, ही सो जेंटलमॅन. ते मला साधं गाडीतनं उतरूही देत नाही. म्हणजे यू नो एव्हरीवन सेज की पापा की परी, बट मला असं वाटतं की मी माझ्या नवऱ्याची प्रिन्सेस आहे. सो आमचा प्रवास सुरू झाला. आता आम्ही ताम्हिणी घाटात आहोत. जास्त काही आम्हाला कॅप्चर नाही करता आलं त्यावेळेस, कारण की घाई होती. अंधाराच्या आधी आम्हाला दिव्यागरला पोचायचं होतं आणि आम्ही फक्त सिक्रेटली पप्पांना सांगितलं होतं की आम्ही येत आहोत. पप्पा म्हणले की ठीक आहे, तुम्ही या, मी आय विल लाईक सगळं सिक्रेट ठेवतो, तुम्ही या. त्यानंतर थोडा थोडा व्ह्यू एन्जॉय करत, म्हणजे यू नो वॉट, समटाईम्स असं फील होतं की वाय वी आर नॉट लिव्हिंग लाईक दिस. म्हणजे हे इतकं घनदाट जंगल इतकं छान वाटत होतं ना त्यावेळी. बट या स्टील वी आर स्टेईंग पुणे. आफ्टर दॅट आमचा प्लॅन होता तिला सरप्राईज करायचं. वी आर लाईक स्लोली आम्ही निघालो आणि स्वारी म्हणाले की मी पुढे जातो, तू हळूच मागून ये. सो आय विल सेइंग की येस, आपण हे कॅप्चर करूयात. सो मी स्लोली चाललो होतं. आतमध्ये माहेराचा काहीतरी मोना मिसशी रिलेटेड काहीतरी टीचिंगचा सेशन चालू होतं आणि ते मला म्हणत होते माझ्या मागे हळूहळू. आणि मग मी सडनली तिला जाऊन धप्पा करण्याचा प्रयत्न केला. पण शी यू नो वॉट, तिला कळलंच नाही 1-2 मिनिट. आणि मग देअर शी इज. ती इतकी खुश झाली होती आम्हाला पाहून, इतकी खुश झाली. आणि त्यानंतर मी माझ्या फॅमिलीला सरप्राईज करायचं ठरवलं. हे पहा, ही आमची मनू. शी वॉज सो शॉक. ती खूप शॉक होती. आफ्टर दॅट गुड मॉर्निंग. हे होतं आमचं छोटंसं बेसिकली रूम छोटं होतं, पण एकदम सुखसुविधा चांगल्या होत्या. त्यानंतर आम्ही निघालो सुवर्ण मंदिराकडे. सुवर्णनारायण म्हणून मंदिर आहे तिकडे दर्शन घेण्यासाठी. पण तिथे जास्त काही कॅप्चर करता नाही आलं, कारण तिकडे अलाउड नाही आहेत कॅमेराज. आणि हे बाबा मी यांना स्पेशली शूट करत होते बिकॉज ते इतके छान बसले होते. देन आमचं चालू होतं गोंधळ. त्यात मी मनूला ट्राय केलं थोडं शूट करण्याचं आणि नाव शी इज लाईक की बोर झाली होती, फ्रस्ट्रेट. त्यानंतर आम्ही श्रीवर्धनला पोचलो बिकॉज पप्पांना माहिराला आणि नचिकेतला हा क्रॅब बघायचा होता, जो याच्याशी बनला होता, मेटलपासून बनलेला. नंतर पहा व्ह्यू कसा सुंदर आहे. यू नो वॉट, श्रीवर्धन सरप्राईज मी लॉट. मला नव्हतं वाटलं की तिचे बीचेस इतके क्लीन आणि नीट असते. आणि पहा इतकं छान वातावरण होतं तिकडे. वी रिअली एन्जॉय दॅट थिंग्स. आफ्टर दॅट आम्ही थोडंसं वॉक केलं. ऊन तर प्रचंड होतं तिथे. थोडंसं सीनरी म्हणजे पाहण्यासारखं तर भरपूर आहे, पण वेळ नव्हता कारण आम्हाला बॅक टू पुणे यायचं होतं बिकॉज आम्हाला ऑफिसला पण जायचं होतं दोघांनाही आणि मनूलाही जायचं होतं. त्यानंतर मी हा छोटासा व्ह्यू कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. देन मी आय डोंट नो वाय मी ही का कॅप्चर केले, बट जस्ट वॉन्टेड टू आय थिंक थोडं अस्थेटिक दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर मी हे श्रीवर्धनचं कॅप्चर करायचं होतं मला. आणि नाव त्यानंतर माहेराचे पप्पांचे थोडे गेम्स अँड ऑल चालू होतं. तिकडे जिम होती. मग त्या जिममध्ये थोडंसं मी म्हटलं की चला श्रीवर्धनचं नाव तरी कॅप्चर करू, पण ही आंटी आणि हे अंकल दे आर लाईक फ्रस्ट्रेटिंग. मग माहेराचा गोंधळ. देन सडनली निखिल पण ट्राय करायला लागले. अँड देन वी आर बॅक टू होम. त्यानंतर आम्ही भरतखोळ वगैरे पाहिलं, आरवी बीच पाहिलं. आम्ही निघालो लगेच कारण आमच्याकडे जास्त वेळ नव्हता, संध्याकाळी लवकर पोचायचं होतं. आणि मम्मीचा आणि निखिलचं एक कन्सर्न होतं की शक्यतो प्रयत्न करायचा की घाट हा आपण अंधाराच्या आत उतरायचा, कारण घाट हा दिवसा खूप सुंदर आहे पण रात्रीचा तेवढाच भयावह आहे. त्याचे टर्न्स अँड ऑल खूप डिफरंट्स आहेत. ती तुम्ही म्हणजे बेअरच नाही करू शकत. त्यानंतर आम्ही पूर्ण ट्रॅव्हल अँड देन वी आर ॲट होम. सॉरी